हाय फ्रेंड्स, तर बघा हे बाबा वीणा खूप सुंदर वाजवतात आणि इथं तुम्हाला दिसत असेल समोरच. तर हे आहे बारामती नगर परिषद आणि प्रत्येक वर्षी बारामती नगर परिषदमध्येच पालखी मुक्कामी त्यांची तयारी केलेली असती. पोलीस प्रोडक्शनलाही काही कमी नसतं आणि खूप सारी तयारी असते. ह्या वर्षी थोडी कमतरता वाटत असेल कारण दरवर्षी दादा असतात, ह्या वर्षी दादा आपल्यामध्ये नाही आहेत. तर चला आता 7 वाजता आरती होणार आहे. प्रत्येक वर्षी बरोबर 7च्या आत ही आणतात आणि 7ला आरती घेतातच. कधी सुप्रियाताई सुळे यांच्या हाताने, कधी दादांच्या, कधी वहिनींच्या. तर आज आरती होणार आहे त्यांच्या मुलाच्या हस्ते आणि सुनबाईच्या, दादांच्या. तर चला आता आरती चालू आहे, आपण पण टाळ्या वाजवूया. आणि बैल बघा किती रुबाबदार आहे, त्यांची शिंगे किती छान आहेत आणि एकदम कोरीव शिंग आहेत. समोर तुम्हाला पालखी दिसत असेल तर त्या पालखीतल्या पादुका तिकडे नेलेल्या आहेत आणि त्या पादुकापाशीच ही आरती चालू आहे. आणि जय दादा ते चालू आरती करत आहेत आणि त्यांच्या वाईफ, तर बघा म्हणजे पत्नी. तर अशा पद्धतीने सगळे हे वारकरी, सगळे भक्त किती अफाट आहेत बघू शकतात तुम्ही. आणि त्यांची तयारी पण कशी केलेली आहे हे बघा. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी क्षेत्र देहू या ठिकाणाहून आलेली आहे. पालखी सोहळा म्हणलं की खूप उत्साह असतं, म्हणजे सगळ्यांनाच, वारकऱ्यांना पण आणि इतर व्यक्तींना पण. आणि दर्शनासाठी भरपूर जण येतात. देहूला कोणी जात नाही पण इथं येतात प्रत्येक जण. पालखी आपल्या गावात येते तर चला दर्शन घेऊया. बघा इथले सगळं झालेलं आहे, म्हणजे आतमध्ये नेलेलं आहे. आणि हे बघा ज्यांचे पाय खूप दुखायले ही त्याच्यासाठी मशनी वगैरे ठेवलेले आहेत. पाय चोळायच्या मशन, असं वेगवेगळ्या खूप साऱ्या वारकऱ्यांच्या सुविधा केलेल्या आहेत या ठिकाणी. हे बघा आजी आजोबा मस्त बसलेले आहेत, त्यांचे पण पाय दुखत आहेत आणि पालखी पलीकडे आहे. आणि ही जी फुलं वगैरे आहेत ना, ही सकाळी ज्या वेळेला दिंडी इथून पुढे प्रस्थापन करते ना, त्यावेळेला फुलांनी सजवण्यासाठी हे फुलं, हार, हे त्याची तयारी चालू आहे. सकाळची डेकोरेशन करतात. हे बघा माझे मिस्टर. आणि फुलं बघा किती सुंदर ताजे ताजे, म्हणजे हे रात्रीचीच तयारी ह्यांची करून ठेवतो वाटतं, म्हणजे सकाळी लवकर जाता येते. इथं मुक्कामी आहे आज. आणि बघा अशा पद्धतीचा माझा अवतार आहे. तर मी काय दर्शन घेतलेला प्रत्येक वर्षी व्हिडिओ काढत असते, पण ह्या वर्षी आजारी असल्यामुळे काही गेलेले नाही आहे जवळ आणि केस पण धुतलेले नसल्यामुळे. आणि पार्थ दादा इथनं चाललेले आहेत, तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही. आणि थोडंसंच त्यांचा व्हिडिओ काढला आहे कारण त्यांच्या मागं लय भरपूर व्यक्ती आहेत. आणि ही रांगोळी बघा किती छान आहे. दादांचा निरोप, सगळ्यांना निरोप सांगा पांडुरंगाला की देवा माझ्या दादाला पाठव वापस, असं लिहिलेलं आहे तिथं. तर तुम्ही बघू शकतात. आणि हे पोलीस प्रोडक्शन बघा किती आहे. पोलीस अफाट आहेत. लोक असं बाऊचल्यावणी करतात ना. आता रात्रभर इथं म्हणजे त्यांचे पादुका ठेवलेले असतात तरी पण लोक असं वेड्यावणी करतात. रात्रभर ते दर्शन घेण्यासाठी ठेवलेले असतात. तर बघा चेहरा खूप हे आहे माझा, आजारी असल्यामुळे तसं झालेलं आहे. आपण काही दर्शन घेतलेलं नाही आहे पादुकाचं, कारण केस धुतले नसल्यामुळे म्हणलं जाऊ द्या आपण नको. तर त्यामुळं आपण आता हे सगळं शूटिंग, ही सगळं फक्त यूट्यूबरसाठी. आणि ही रांगोळी तर इतकी आवडली ना मला, खूप छान आहे. कारण रांगोळी काढणाराला पण सलाम केला पाहिजे, कारण रांगोळी पण इतके छान पद्धतीने काढली. आणि हे बघा फुलं पण, हे सकाळची तयारी आहे. आणि हे बघा लोक किती आहेत, बारामतीकर, शिवाय पुन्हा वारकरी, अफाट लोक येतात बाबा प्रमाणाच्या बाहेर इतकी दर्शनासाठी. आणि रात्रभर रांग चालू असती. पुन्हा त्या पालखीमध्ये चालताना वेगळेच घेते दर्शन. आणि दादांची कमतरता तर हे प्रत्येकाला भासू लागली. ही मशनी बघा कशा सोय केलेल्या आहेत. ज्यांचे पाय दुखतात त्यांच्यासाठी खरंच खूप छान सुविधा केलेल्या आहेत. पण स्वच्छतेच्या बाबतीत म्हणलं ना तर एवढी स्वच्छता नाही असं वारकऱ्यांचं म्हणणं आहे. जेवढ्या दादा सोय करत होते तेवढ्या नाही आहेत ह्या वर्षी. तर बघा ही पालखी अशा पद्धतीने सजवतात दरवर्षी. त्याच्या आधीच रात्री तयारी केली जाते. आज मुक्कामी इथं पालखी आलेली होती. आणि बघा ही लोक कसे बसलेले आहेत, ह्यांची कसं प्रत्येकाची सोय केलेली असते, म्हणजे दिंडी क्रमांकाप्रमाणे असते. कोणी कुणाला ते कुठं जेवायला बोलवते आपल्या आपल्या गावातल्या दिंडीला, तर ती तिकडं जातात लोक. कोणाला जिथं वाटेल तिथं असं झोपतात, राहतात. तर बघा हे प्रत्येकजण, छोटे मुलं बाळ सगळे दर्शनासाठी येतात आणि खूप उत्साह असतो. आणि हे बघा कार्यक्रम असतो जो प्रत्येक वर्षी इथं पण गाण्यांचा. आणि चला आता आपण हे बघा वरती इथं पादुका ठेवलेल्या आहेत. आणि हाईट नसल्यामुळं काय आपल्याला तिथलं समोरचं दिसत नाही. आणि मोबाईल कोणी घेऊन जाईल म्हणून
त्याची वेगळीच माझी ही असते. आणि ही पोलीस प्रोडक्शन बघा समोर कसं आहे. त्यांना पण सलाम केला पाहिजे, कारण खरंच एवढ्या लोकांना आवरायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि समोर इथं डॉक्टर सगळे मेडिकल उपलब्ध आहे डाव्या साईडला, आणि हे उजव्या साईडला, डाव्या साईडला पालखी आहे. आणि ही बघा मुख्यमंत्री, ही पण बघा रांगोळी किती सुंदर काढली आहे. छोटा वारकरी आहे, समोर काढलेली आहे म्हणजे जिथनं एंट्री होती तिथं. आणि ती मी अगोदर दाखवलेली रांगोळी ती पुढे तिथं जिथं पादुका आहे तिथं साईडला आहे. आणि ही सुविधा केंद्र सगळं हे ताईंनी म्हणजे आपल्या सुमित्रा वहिनींनी केलेलं आहे. सगळ्या त्यांनी पण लक्ष दिले बऱ्याच गोष्टीकडे, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टीकडे लक्ष दिले. कसं आता दादांची शेवटी कमतरता तर भासणारच आहे, पण यांनी पण काही कमी केलेले नाही आहे, सगळं छान केलेलं आहे. तर बघा इथं ज्ञानेश्वर महाराजांचा समोर फोटो आहे, मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र. आणि पाऊस आला तर वर बघा कसे छान पद्धतीने केलेलं आहे. तर इथंही प्रत्येक वर्षी गाण्याचा कार्यक्रम असतो. लोक बघा कशी निवांत बारामतीकर येऊन बसून मस्त इथला पालखीचा सोहळा संपन्न करतात. प्रत्येक वर्षी येऊन त्यांना हे करतात, त्यांच्यामध्ये सामील होऊन. आणि इथं बघा हे लाईन लागलेली आहे, लाईन खूप लांब आहे. आणि ही पादुकांचं दर्शन घेण्यासाठी असते प्रत्येक वर्षी. तर बघा हे पोलीस प्रोडक्शन दर्शन पण असं व्यवस्थित घेऊ देत नाहीत, तोपर्यंत पुढे ढकलतात. हात लावला नाही की चला पुढे, हात लावला नाही, त्याच्यापेक्षा त्या चालू दंडीमध्ये घेतलेलं परवडते दर्शन. इथं प्रत्येक व्यक्तींना ती पुढे सरकवतात, तर ती त्यांचं काम करतात. तर तसं केलं पण पाहिजे, एवढ्या लोकांना दर्शन तरी कसं भेटणार. तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि इथली रांगोळी कशी वाटली आणि जी तयारी आहे बारामतीची ती पण कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आणि हे बघा हे छोटे वारकरी म्हणजे ही विठ्ठल रुक्माईसारखं सजवलेलं आहे यांना, तर खूप सुंदर सजवले आणि छान दिसत आहेत. तर बघा आता आपण चाललेलो आहोत उद्योग भवन, हे उद्योग भवनच आहे आणि ह्यालाच नगर परिषद पण म्हणतात. तर इथंच मुक्कामी असते पालखी. आपण आता बाहेर चाललेलो आहे आणि छान बऱ्यापैकी तयारी केलेली आहे. बारामती नगर परिषद बारामती आपले सहर्ष स्वागत हे उद्योग भवनमध्ये. आणि बघा हे बाहेर असे पोस्टर लावलेले आहेत, एवढी अफाट गर्दी आहे. आणि बारामतीला खरंच खूप छान तयारी करतात, चांगले असते प्रत्येक वर्षी. पण दादांची कमतरता भासणारच, कारण प्रत्येक वर्षी दादा बारामतीहून काटेवाडीपर्यंत चालत जात होते. ह्या वर्षी काही दादा नाही आहेत, तर त्यांचे मुलं जाणार आहेत. दोघांपैकी एक कोणीतरी जाईल किंवा दोघं जातील असं म्हणतायत. तर बघा हे असे पोस्टर लागलेले आहेत, सुंदर पोस्टर बनवलेत. आणि त्याच्यावरचे वाक्य तर बघून माणसाच्या डोळ्यात पाणी येतं, असं अश्रू येतंय. असे पोस्टर लावलेले आहेत बारामतीमध्ये. तर खरंच दादा वापस यावं असं प्रत्येकाची इच्छा आहे. तर खरंच तसा चमत्कार होत असेल तर खरंच खूपच भारी. तर बघा ही संख्या कशी आहे, लोकसंख्या दिंडी बघण्यासाठी आणि हे सामान घेण्यासाठी अफाट असं पाय ठेवायची जागा नसती बारामतीत, भरपूर गर्दी असते. तर बघा हे लोक कसे साईडला झोपलेले आहेत, रस्त्याच्या कडेला आहे, त्यांना कुठं जागा भेटेल तिकडं झोपतात. आणि हे बाथरूमची सोय इकडं साईडला केलेली आहे, हे पुढे चालत आहेत. तर नक्की तुम्ही बारामतीतून व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे कचरा बघा तर उद्या साफ करतेलच, कारण ही लोक बघ कसे झोपलेले आहेत रोडच्या साईडला, काही वाटत नाही त्यांना झोपायला, फक्त पाऊस आली तर थोडी त्यांची पळापळी होती. अशा पद्धतीने तुम्हाला पालखी सोहळा दाखवून झालेला आहे. बाय बाय.